खूपदा घरी असं होतं की भाजीलाच काही राहत नाही, अगदी टोमॅटोसुद्धा राहत नाही. अशा वेळेस भाजी काय बनवावं ना हे अजिबात सुचत नाही. माझ्या बाबतीतही नेहमी तेच होतं. तर मी त्यावेळेस अशा काही भाज्या करते ज्या बनवायलाही सोप्या असतात, त्यामध्ये फारसं साहित्य देखील लागत नाही. तर नमस्कार मंडळी, आज मी बनवत आहे अख्खा मसुरा आणि हा बनवायला खूप सोपा आहे, चवीला खूप जास्त भारी लागतो बरं का. तर इथं 2 तासापूर्वी 1 वाटीभर अख्खा मसुरा मी भिजत घातला होता. जर तुमच्याकडे अजिबात वेळ नसेल, स्वच्छ पाण्याने धुवून कुकरमध्ये 2 शिट्ट्या जरी काढल्या ना, तर मस्त अख्खा मसुरा शिजून जातो. आता इथं अख्खा मसुरा बनवण्यासाठी इथं मध्यम आकाराचे 2 कांदे घेतलेले आहेत. हे कांदे ना व्यवस्थित असे बारीक आपल्याला चिरून घ्यायचे आहेत. तोपर्यंत मंडळी, तुम्ही जर आपल्या चॅनलवर आज पहिल्यांदा आला असेल, आणखी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर जरूर सबस्क्राईब करून घ्या, अगदी सिंपल आणि टेस्टी रेसिपी पाहण्यासाठी. आता इथं मंडळी मी कांदा चिरून घेत आहे. जर तुमच्याकडे टोमॅटो, कोथिंबीर जे काही असेल ना, ते तुम्ही इथं यामध्ये वापरू शकता. पण कधी-कधी काय होतं ना मंडळी, आपण काही भाज्या अशा घाई गडबडीमध्ये बनवतो, अगदी कमी साहित्यात. पण त्या भाज्या ना चवीला खूप जास्त भारी होतात. आणि कधी-कधी खूप वेळ देऊन, भरपूर सारं साहित्य घालून, खूप मसाले घालून देखील भाज्यांना ती चव येत नाही. हे तुमच्यासोबत होतं का? मला कमेंट करून जरूर सांगा. आता इथं मी बारीक असा कांदा चिरून घेतलेला आहे आणि कढईमध्ये 1.5 चमचा तेल घातलेला आहे. तेलाची क्वांटिटी तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. अर्धा चमचा जिरं घातलेलं आहे. जिरं छान फुललं की यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा. या भाजीला ना कांदा थोडासा जास्त लागतो. कांद्यामुळेच या भाजीची जी चव आहे ना ती खूप मस्त लागते. मी अख्खा मसुरा ना आठवड्या 15 दिवसातून एकदा तरी बनवते. मला हा अख्खा मसुरा आणि गरमागरम फुलके फार आवडतात. आता जोपर्यंत कांदा छान असा परततोय, तोपर्यंत 5-6 लसणाच्या पाकळ्या, 2 हिरव्या मिरच्या आणि अगदी छोटासा आल्याचा तुकडा वरून साल वगैरे काढून छोटे तुकडे करून याला देखील यामध्ये कुटून घ्यायचं आहे. म्हणजेच थोडक्यात याला ना असं दरदरीत कुटून घ्यायचं आहे. जर तुमच्याकडे आले लसणाची पेस्ट असेल तर हिरवी मिरची कट करून आले लसणाची पेस्ट यामध्ये घातली ना तरीसुद्धा चालणार आहे. कांदा बघा मस्त असा परतलेला आहे. कांद्याची क्वांटिटी अशी थोडीशी कमी झाली, कांदा हलकासा मऊ झालेला आहे. आता यामध्ये आलं लसूण आणि मिरचीचा जो ठेचा होता तो घातलेला आहे. व्यवस्थित याला परतून घेतलं अगदी 3 ते 4 मिनटासाठी. आणि त्यानंतर यामध्ये 1 चमचा धना पावडर, पाव चमचा हळद आणि पाव चमचा लाल तिखट घातलेला आहे. त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा कांदा लसूण मसाला घातलेला आहे. मसाल्यांची क्वांटिटी तुम्ही कमी जास्त करू शकता. आता माझ्याकडे लहान मुलं आहेत, त्यामुळे इथं मी हा अख्खा मसुरा थोडासा कमी तिखट बनवते, का तर मुलांना देखील अख्खा मसुरा खूप जास्त आवडतो. आता हे मसाले मी व्यवस्थित असे परतून घेतलेले आहेत. हे बघा अगदी कमी वेळेत बनून तयार होतो. स्वच्छ धुतलेला अख्खा मसुरा यामध्ये घालायचा. इथं हीच भाजी तुम्ही कुकरमध्ये सुद्धा बनवू शकता. आता सगळा अख्खा मसुरा यामध्ये मी घातलेला आहे. आता एवढी भाजी ना 3 ते 4 लोकांना ना भरपूर होते. आता हे व्यवस्थित परतून घेतल्याच्या नंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं. हवा असला तर एखादा टोमॅटो तुम्ही घालू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. मीठ घातल्याच्या नंतर याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं, छान असं परतून घ्यायचं. आणि यामध्ये ना खूप जास्त पाणी घालायचं नाही. इथं मी 1 ग्लास आणि अगदी थोडंसं वरती पाणी घातलं होतं. हे बघा आता याला ना व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. गॅस मध्यम करायचा आणि हा अख्खा मसुरा पुढचे 5 ते 6 मिनटासाठी शिजवून घ्यायचा, किंवा जोपर्यंत अख्खा मसुरा व्यवस्थित शिजत नाही तोपर्यंत शिजवून घ्यायचा. 1 चमचा तेल कढल्यामध्ये गरम केलं, त्यामध्ये थोडंसं जिरं घातलं, 3-4 लसणाच्या पाकळ्या ठेचून घातलेल्या आहेत, 1 मिरची यामध्ये घातलेली आहे लालवाली, त्यानंतर थोडीशी कोथिंबीर घातली. यामध्ये थोडीशी धना पावडर आणि लाल तिखट घालायचं. बघा या पद्धतीने जर अख्खा मसुरा जर तुम्ही बनवला ना तर तुम्ही पुन्हा पुन्हा बनवून खाल, एवढा हा भारी लागतो. त्यामुळे ही रेसिपी तुम्ही एकदा जरूर ट्राय करा. गरमागरम तडका ह्या अख्खा मसुऱ्यावरती घालायचा. जर तुम्हाला मस्त तिखट झणझणीत आवडत असेल ना तर लाल तिखट थोडंसं जास्त वापरलं ना तरीसुद्धा चालणार आहे. अतिशय चमचमीत, कमी साहित्यात, कमी वेळेत तयार होणारा अख्खा मसुरा खाण्यासाठी रेडी आहे. यावरती कोथिंबीर घालायची, भरपूर सारी कोथिंबीर यावरती बारीक चिरून मी घातलेली आहे.
आणि यासोबत खाण्यासाठी गरमागरम फुलकेसुद्धा मी बनवले होते. आमच्या घरात गरमागरम फुलके आणि अख्खा मसुरा सगळ्यांनाच प्रचंड आवडतो. मस्त इथे ताट वाढवून घेत आहे. हे बघा, अतिशय सिंपल पण खूप टेस्टी अशी थाळी ही तयार झालेली आहे. तुम्हाला कशी वाटली ना ते तुम्ही मला कमेंट करून जरूर सांगा. आणि चॅनलवर आज पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ही रेसिपी तुम्ही फेसबुकवर पाहत असाल, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून जरूर सांगा. आणि व्हिडिओ थोडाही कुठे आवडला असेल ना तर व्हिडिओला लाईक करा. मी भेटते पुन्हा अशाच एखाद्या सिंपल आणि टेस्टी रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.